अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधार द्याराती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात असं गाडो चल ना असं गाडो चल ना आपण शाळा बघून लगेच येऊ. अरे नको रे सासूबाईंना कळलं तर मला त्या जेवायला नाही घालायच्या. असं मग मी जाते. हा बरं. हे राधे संध्याकाळी खेळायला येशील ना? सासूबाई देवळात गेल्या की मग ये. बरं. हिरवळ दाटे चोहीकडे हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे क्षणात फिरूनी ऊन पडे. तुला लक्ष द्यायचंय ना. परती बघता इंद्रधनुचा पंधरा दुणे 30 पंधरा दुणे 30 पंधरा त्रिक 45 पंधरा त्रिक 45 पंधरा चौक 60 पंधरा चौक 60 दिवस राहिलेत का जगात कुणावर विश्वास ठेवण्याचे. हातात छोटे म्हणून खाले आणि त्याची मागते मामी त्या रांच्याला पारखून घेतलेस ना. विजापूर दरबारची बडी साहेबा बेगम 20 शोकीत होती. गेलाय तरी कुठे तो चोर दरोडेखोर डोंगरातला चुहा डोंगरातला चुहा म्हणजे उंदीर म्हणजे उंदीर असं दुष्ट लोक आणि शत्रू शिवाजी महाराजांना म्हणत असत. मूठभर साखरेसाठी 2 तास बसवले नि मला. शांते गो शांते अगं 2 चमचे साखरेची भीक घाल आता मला. हो हो आले आले. अगो गो गो साखर घातल्याशिवाय कुठे चाललीस गो? नाही चुकून मीठ आणलंय. अगं तू झाले तरी काय आज तुझे चित्तात काही थाऱ्यावर दिसत नाही मला. आजीबाई
गोट्या कुठे दिसत नाही हो. तब्बल 4 तास झाले. गिरणीत दळण आणायला म्हणून गेला, तो अजून आला नाही. कसले गो दळण? 4 पायल्या गहू. सुटलीस. 4 पायल्या गहू आणि डबा अक्कल खर्ची जमा कर म्हणजे झाले. अगं उंगी ढोर दावणीला बांधले तर राहील का? त्याच्यावर कसला विश्वास ठेवतेस? गेला ना बरे झाले, पिढा गेली. हो बाई, अगो जाताना त्याने घरातले सगळे सामान नीट बघून ठेवले असेल. तेव्हा आता तू घरातून बाहेर जाताना दरवाजाला टाळे लाव. नाहीतर तू असे कर, तू 4 दिवस घरातून बाहेरच पडू नकोस. सुमा सुद्धा अजून आली नाही शाळेतून. अगो बाई, म्हणजे तुझ्या पोरीस पळवले की काय त्या पोरानं? ही बघ तुझी आली सुमा. उगाचच काळजी करत बसतेस हो. सुमे, सुमे गोट्या दिसला होता? नाही माय, मला भूक लागली आहे. ए शांते, अगो मला साखर दे आधी, मग तुझ्या पोरीस खायला दे. बर. काय मजा आली आज. घे ग. माय गोट्याला पण दे. तू खा. ए रांच्या, अरे कुठं लोटला होतास? खोटं बोलू नकोस. कुणी घातलं तुझं नाव शाळेत? अगं माई, नाव नाही घातलं, मीच गेलो होतो शाळेत. खोटे बोलू नको. 1 नंबरचा बनेल दिसतो तू. अरे मला ठाऊक आहे, तुझ्या टोळीतल्या साथीदारांना इकडची इस्तंबूत बातमी द्यायला गेला असशील. टोळी? कसली टोळी? काय संभावितपणे हा म्हणतोय पण? खरंच मी शाळेत गेलो होतो. रडच्या, हा? तुझ्या बापसाने तुझी शाळा बघितली काय रे? अहो पण मला माई म्हणून हात मारू नकोस. मला काही एक ऐकायचं नाहीये. आता हे आल्यावर काय तो निर्णय घेते. सुमे, गोट्याशी बोलायचं नाही. शांते, गो साखर देतेस ना 2 चमचे मला? घाल. अहो पण माई, माई. शांते, सांभाळून रागो पोरी. आणि तसेच काही तुला वाटली ना तर मला कळव. अगो मी बघून घेते. दळबद्री कार्ट घरात आणण्याची सुबुद्धी कुठून त्या मामण्याला झाली कुणास ठाऊक. शांते, येते गो मी. सांभाळून राहा. काय ग, कुठे निघाली? माझा अभ्यास झाला. मी गोट्याबरोबर खेळायला जाते. एकटीने खेळायचं असलं तर खेळ, नाही तर बस तिथेच. पण एकटीने कसं खेळणार? इतके दिवस खेळत नव्हतीस? जा खेळायला. नको, त्यापेक्षा मी अभ्यास करते. कर मग. माई, माई. मी खोटं नाही बोलत. देवा शपथ, तुला रागवायचं असेल तर रागव. पण मी खरंच शाळेत गेलो होतो. तुला न सांगता इतका
दारातून की नाही एक हत्ती जात होता. मग की नाही सुमे, सुमे मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू कधी केलीस माझ्याशी? मी नाही केली, माईनेच करायला सांगितली. माय माय नाही बोलणार माझ्याशी, कधीच नाही बोलणार. सांग ना ग. शाळेत गेलो होतो, बोलला ग. जळणारा लाकडाचे झटके देत काहीतरी माझं कोणीच ऐकणार नाही. कशाला ऐकते? मी पोरका आहे ना. माझी आई असते तर तिनं ऐकलं असतं माझं. मी चुकलो तरी पाठीवरून हात फिरवला असता. वामण्या रे, ए वामण्या. काय म्हणतेस काकू? अरे ऐकलेस का? इकडे बघू आधी. आज आणखीन काय काम काढलंयस माझ्यासाठी? देव तुझे भले करते, काम कसले डोमलाचे. अरे घराचा काय उकिरडा करायचा ठरवलेत की काय तुम्ही? काय झालं काय? आता काय झाले काय म्हणून दात कशाला विचारतोय? अरे कुणाचे पोर आणून ठेवलेत घरात? हा 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 हा, म्हणजे तू गोट्याविषयी म्हणतेस होय? म्हणजे आणखी कुणी आणून ठेवलेत की काय घरात? नाही ग. अगं पण काकू, गोट्या फार तल्लख मुलगा आहे. मी म्हंटल त्याचं शिक्षण होईल आणि सुमाला पण एकटं वाटणार नाही. हे बघ, पायातली भान डोक्यावर घेऊन नाचतोयस तू. नाचू नाच, तूही नाच आणि मीही टाळ कुठते. काही बरे वाईट झाले तर लोक मनात विचारणार. काकू काकू काकू, तुम्ही असा पराचा कावळा का करताय? कावळा? अरे मेल्या, पिंडाला शिवण्याऐवजी तुझ्या टाळूवरचे लोणी चाटले की माझ्याकडे येऊ नकोस हो शिमगा करीत. तू आपला मनपूत वागतोयस. पट्टीचे काय, त्या बिचारीचे काय, सगळे निस्तरावे लागते तिला. पण तुला काय त्याचे? काकू, अहो गोट्याला ठेवण्याचा निर्णय माझा एकट्याचा नाही. सुमाच्या आईनं पण त्याला होकार भरलाय. तू हो म्हटलेस, तिने मामा म्हटले, हातात हात लावून. अरे तीच काय कळते, पण सारे जग माझ्या म्हातारीच्या तोंडात शेण घालील म्हणे. एवढी आजी घरात असताना हे सगळे घडलेच कसे? अरे बघ, मला मेल्या म्हातारीला तूच तोंड दाखवावया जागा तरी राहील काय रे? पण काकू, घडलंय तरी काय ते तरी सांगशील की नाही? काय घडले? अरे त्यापेक्षा काय घडले नाही ते विचार. अरे ते पोरगे जे पीठ आणावयास म्हणून गेले ते गेलेच की रे. गोट्या घरात नाही? आला रे, आला तो, पण 4 तासाने परत आला. आंधळे रळते आणि कुत्रे पीठ खाते. जाऊ दे ग, आला ना तो परत. अरे मेल्या, गावात हल्ली सोनेरी टोळी फिरते. काय सांगतेस? गोजीरवाणे आणि गोंडस पोरे मोकळी सोडून देतात. त्यांचे ते दिलवाणे केविलवाणे चेहरे बघून लोकांना त्यांची कीव येते. अगदी असेच पोर माझ्या पोरीने ठेवले आणि काय झाले? मेल्यानी सगळे घर दार लुटून नेल्यानी
अरे मी तुला सांगते, ह्या गोट्याचे आई बाप सुद्धा इथंच कुठेतरी दडी मारून बसले असणार. हो, तुम्ही कधी आलात? सुमाच्या आई काकू सांगतात ते खरं आहे? म्हणजे तुमच्या कानावर आलं तर? म्हणजे खरं आहे म्हणायचं. भामण्या, अरे खोटे कशास बोलवेल रे ती? हा, तुम्ही आलात आता माझी काळजी मिटली, पण फार कठीण आहे हो. आई काही भामण्या म्हणत नव्हते मी तूच. गोट्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. तो दळण दळायला गेला होता, तो 4 तासांनी परतला. तो सांगतोय मी शाळेत गेलो होतो म्हणून, पण खोटं आहे. तुम्हाला माहितीये, मला खोटं बोललेलं आवडत नाही. मी खोटं सहन करू शकत नाही. आणि गोट्या संपूर्णपणे खोटं बोलतोय, हे चांगलं नाही. त्याच्या पूर्वीच्या वाईट सवयी जाणार नाही. आणि त्यानं खरं खरं सांगून टाकलं असतं ना, तर काहीतरी विचार करता आला असता. खोटारडा मेला, वर तोंड करून सांगतो शाळेतच गेलो होतो म्हणून. अगो, पहिल्या नजरेतच ओळखले हो मी त्याला. नाहीतरी 4 पावसाळे जास्त पाहिलेत हो तुमच्यापेक्षा मी. दादा, मी बोलू काहीतरी? अगं बोल ना. अगो रोणचे, माझ घर सोडून तू बाहेर कशास आलीस? नाहीतरी मोठ्या माणसामध्ये नाक खूप सवय हो तुला. काकू काय बोलू द्या तिला. राधा, सांग काय सांगायचं. गोट्या मला पिठाच्या गिरणीत भेटला होता. हा, ख्रिस्तीनांच्या चर्चेपाशी आल्यावर तो मला म्हणाला, आपण नको शाळेत जाऊया सुमाच्या. बर, मग तुम्ही दोघं शाळेत गेलात? नाही, मी घरी आले, पण गोट्या मात्र शाळेत गेला. तो कसा जातोय शाळेत? अरे मोठे डांबीस करते ते. काकू, सुमाच्या आई, तुम्हा दोघींचाही गोट्याच्या विरुद्ध आरोप आहे, पण राधाचं म्हणणं वेगळंच आहे. मला गोट्याला विचारायला हवं. राधा, जा गोट्याला बोलवणार. जाऊ सासूबाई? जा. आणि काय रे, तू स्वतःसाठी जज काय बॅरिस्टर समजतोस होय स्वतः? हा, अगो नाहीतरी होऊन जाऊ देत गो सोक्ष मोक्ष. समजू देत तरी जगाला ते कारते चोर आहे म्हणून. काय दादा? गोट्या, तू आज शाळेत गेला होतास याविषयी काही साक्ष देऊ शकतोस? कुणी पाहिलंय तुला तिथं? मला माहित नाही. मग तू शाळेत गेला होता असे ठरणार कसं? पण मी शाळेत गेलो नव्हतो हे तरी कसं ठरवणार? बघ बघ कशी मुजोरी करतोय ते. गोट्या, तुझं अजून शाळेत नाव घातलेलं नाही, म्हणजे तू शाळेत जाणं शक्य नाही हे सिद्ध नाही का होत? पण मी शाळेत गेलो होतो म्हणजे वर्गात बसलेलो होतो असं मी म्हटलंच नाही मुळी. मी सुमाच्या वर्गाबाहेर उभा होतो. सुमे, तू याला बघितलंस वर्गाबाहेर? दादा, एकदा मी वर्गाबाहेरचा खेळ बघत होते, तेव्हा बाईंनी माझ्या पाठीत धपाटा घातला. तेव्हापासून मी वर्गाबाहेर बघत नाही. मग गोट्या, तू म्हणतोयस यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? पुराव्या वाचून तुझं म्हणणं कसं खरं मानायचं? पुरावा? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा दुहेरी विळला असे मंगल. हा माझा पुरावा. उंदराला मांजराची साक्ष. ते ठीक आहे. गोट्या, तू घटकावर सुमाच्या वर्गाबाहेर उभा होता असे मानलं, पण उरलेल्या 3 तासांचं काय? म्हणजे काय? मी तिथंच होतो. जे जे घडलं मी ऐकलं, पाहिलं. दुष्ट लोक आणि शत्रू. शिवाजी महाराजांना डोंगरातील उंदीर आणि दरोडेखोर म्हणत होते. अगदी बरोबर दादा, हा धडा आज आम्हाला शिकवला. मंडळी, गोट्या निर्दोष ठरू लागलाय. पण काय रे गोट्या, हे सगळं तू माईला का सांगितलं नाही? माईनी मला बोलूच कुठे दिलं. बोलायला लागलो की गप्प बाईस, बोलायला लागलो की गप्प बाईस, बोलायला लागलो की गप्प बाईस, गप्प बाईस, गप्प बाईस. एकंदर साक्षी आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा साधक बाधक विचार करता
मी चिरंजीव गोट्याला निर्दोष मुक्त करीत आहे